जोरदार म्हणजे काय नाही, हवेत फक्त बॅट अशी फिरवली, दुसरं काही केलेलं नाही मंडळी. ये लगा सिक्सर, ये लगा फोर असं म्हणत खरं आपण क्रिकेट मॅचचा फार मोठा आनंद घेत असतो. क्रिकेटची बॅट आणि ही हातातला हा बॉल बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की आज आपण विषय खोलवीत विशालमध्ये नेमकी काय चर्चा करणार आहोत, कुठल्या खोल्यातल्या विषयाला घेऊन आज आपण बोलणार आहोत असा प्रश्न तुमच्या मनात साहजिक पडलेला असेल. काही नाही, उत्तर अगदी सोपं आहे आणि ते उत्तर असं आहे, म्हणजे खोलातला विषय असा आहे तो आजच्या या सगळ्या याच्यातला, की आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की 14 सप्टेंबरला UAEमध्ये भारत पाकिस्तानची मॅच होते. आज बरं झालं असं, म्हणजे दुपारी सगळी प्रेक्षक मंडळी जी आहेत ना ती ही मॅच कशा पद्धतीने पार पडेल, काय होईल, कारण आपल्याला सगळ्यांनाच माहिती मंडळी, जेव्हा जेव्हा भारत पाकिस्तानची मॅच असते तेव्हा ते एक प्रकारचं सगळ्यांसाठी युद्ध असतं. यामध्ये कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष असतं. म्हणजे तमाम पाकिस्तानमधल्या क्रिकेटप्रेमींचं, तमाम भारतातल्या क्रिकेटप्रेमींचं, सगळेजण खरं तर या क्रिकेटकडे लक्ष ठेवून असतात. पण ती मॅच भारतात झाली काय आणि बाहेर झाली काय. पण मंडळी दुपारी या मॅचबद्दलचं प्रत्येकाचं घरात बसून प्लॅनिंग असेल किंवा प्रत्यक्ष दुबईमध्ये जाऊन प्लॅनिंग असेल, या विषयाला घेऊन खरं तर चर्चा सुरू असतील किंवा स्वप्नरंजन प्रत्येकाचं होत असेल. त्याचवेळी टी व्हीवरती एक पत्रकार परिषद पार पडली. बरं, ती पत्रकार परिषद जी घेतलेली होती ती उबटा गटाचे सर्वेसर्वा उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी ही पत्रकार परिषद घेतल्यानंतर अर्थातच त्यामध्ये त्यांनी काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करत असताना प्रामुख्याने 14 सप्टेंबरला UAEमध्ये जो आशिया चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये भारत पाकिस्तानचा सामना खेळवला जाणार आहे यावरनं भाष्य केलं. तसं ठाकरेंनी क्रिकेटबद्दल बोलणं हे काय पहिल्यांदा घडत नाही आहे. म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं क्रिकेट प्रेम काय होतं, कशा पद्धतीने त्यांनी क्रिकेटवरती प्रेम केलेलं आहे, त्या सगळ्या विषयात मी हळूहळू जाणार आहे, त्याबद्दल मी बोलणार आहे मंडळी. पण भाऊ झालं असं ना या सगळ्या ह्याच्यात की आज तसं बघायला गेलं तर उद्धव ठाकरेंनी एक फार महत्त्वाचं वक्तव्य सगळ्याच्यात केलं. त्यांनी असं म्हटलं की पहलगाम हल्ल्यानंतर आपण सगळ्यांनीच पाकिस्तानला जोरदार उत्तर ऑपरेशन सिंदूरमधनं दिलं आणि जर यापुढे तुम्ही अशा पद्धतीने आमच्या विरोधात जर कारवाई करणार आहात किंवा कारवाई कराल, आमच्या निष्पाप नागरिकांना माराल, आमच्या जवानांवरती हल्ले कराल, तर आम्ही गप बसणार नाही. हे भारतीय सैन्यानं, भारत सरकारनं, नरेंद्र मोदींनी दाखवून दिलं, ज्याचं कौतुकच करायला पाहिजे. पण या सगळ्या ह्याच्यात उद्धव ठाकरेंनी आज असं म्हटलेलं आहे या सामन्याला घेऊन की नरेंद्र मोदी असं म्हणतात की रक्त आणि पाणी एक सोबत वाहू शकत नाही. मग यामध्ये क्रिकेटचा प्रश्न किंवा क्रिकेटचा सामना आला कुठून? आपण का खेळतोय त्यांच्याबरोबर सामना, का खेळायला हवा, हे पटतंय का? आणि हा सामना खेळून एक प्रकारे तुम्ही पाकिस्तान विरोधातलं युद्ध हे थांबवलंय का, असा प्रश्न देखील उद्धव ठाकरेंनी या ठिकाणी विचारलेला आहे. हो, वेगवेगळ्या मुद्दे मांडत उद्धव ठाकरेंनी जोरदार या ठिकाणी आपण असं म्हणूयात की सरकारसमोर गुगली टाकली आहे. पण आपण याला गुगली म्हणण्यापेक्षा हा आपल्या भावनेचा प्रश्न आहे मित्रांनो. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की जे घडलं, ज्यात आपण आपले नागरिक गमावले, ते अत्यंत दुःखदायक, क्लेशदायक होतं आणि आजही त्याच्या जखमा ताज्यात, ते रक्त सुकलेलं नाही, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. पण खरंच आपण पाकिस्तान टीमबरोबर क्रिकेटचा सामना खेळावा का, हा प्रश्न मला देखील पडलेला आहे. एवढं सगळं घडल्यानंतर, एवढं सगळं वारंवार सहन केल्यानंतर आपण पाणी करार हा पुन्हा केला जाणार नाही. म्हणजे सिंधू पाणी करार जो आहे तो आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, त्या विषयाला घेऊन आपण ठाम भूमिका घेतली. व्यापार त्यांच्याबरोबरचा आपण थांबवला, त्याबद्दलचे काही महत्त्वाचे निर्णय आपण घेतले. पण क्रिकेट मॅचबद्दल काय, याबद्दल मात्र एक फार मोठी आपण असं म्हणूयात की ही मॅच खेळून गोची होताना दिसते. पण या सगळ्या ह्याच्यात बघा, मला कौतुक एका गोष्टीचं वाटतं की आपण नुसता व्यापारच नाही तर मॅच म्हणजे खेळ देखील त्यांच्याबरोबरचा थांबवावा, याबद्दल काही आग्रही भूमिका घेताना मला प्लेयर्स देखील या सगळ्या मैदानात दिसत आहेत. उदाहरणादाखल पहलगामच्या हल्ल्यानंतर हरभजन सिंगने थेट असं म्हटलेलं होतं की पाकिस्तानबरोबर यापुढे कोणत्याही प्रकारचा सामना किंवा मॅच सिरीज आपण खेळू नये, ही ठाम भूमिका हरभजननी त्यावेळी घेतलेली होती. आताही केदार जाधव जो आहे, जो भलेही BJPमध्ये गेलेला आहे, आज BJPचा एक नेता म्हणून तो वावरत असेल, पण त्यांनी असं म्हणलेलं आहे की या सगळ्या घडामोडीनंतर आपण खरं त्यांच्याबरोबर मॅच खेळू नये. तो पहले ही बोल दिया है कि मेरे हिसाब से तो नहीं खेलना चाहिए, बट अभी पता नहीं मुझे क्या होगा. कल मैच है, बट मैंने ऑलरेडी क्लियर किया था कि इंडिया ने नहीं खेलना चाहिए. पण ह्या सगळ्या गोष्टी बोलत असताना भाजपला जेव्हा प्रश्न विचारण्यात आले, नरेंद्र मोदींच्या बाबतीत काही प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केले, यावरती
भाजपच्या वतीनं देखील जर आपण पाहिलं तर नितेश राणे जे आहेत राज्याचे मंत्री, हे तावातावाने नेहमीप्रमाणे तारक स्वरात बोलताना दिसले. बघा त्यांनी या विषयाला घेऊन नेमकं काय म्हटलंय, म्हणजे उद्धव ठाकरेंनी काय म्हटलंय आपण बघतोच आहे, त्यांनी सुद्धा याबद्दल काय म्हटलेलं आपण पाहूया. और मोदी जी को और हमारे भारतीय जनता पक्ष के हमारे अमित शाह जी को और राजनाथ सिंह जी को ना इनकी सर्टिफिकेट की जरूरत नहीं है. ये जिहाद हृदय सम्राट है ये उद्धव खान, ये क्या बोलेगा मेरे को. हे आपण आता सगळं ऐकलं, पण मंडळी मूळ प्रश्न जो या सगळ्याच्या तो कायम राहतो की हा सामना खेळून आपण पुन्हा एकदा असं काही सांगण्याचा प्रयत्न करतोय का की राजकारण वेगळं, हे झालेले सगळे हल्ले वेगळे आणि क्रिकेटचा सामना हा जो काय किंवा खेळ जो आहे तो वेगळा, खेळायला या सगळ्यावरती या सगळ्याच्यात आणू नये असं काही संदेश देण्याचा प्रयत्न आहे का. या विषयाला घेऊन अनुराग ठाकूर यांनी देखील उत्तर देऊ केलेलं आहे. त्यांनी असं म्हटलं की म्हणजे बघा तुम्हाला मला ते पॉईंट टेबल वगैरे किंवा त्यातलं गणित कळत नाही खरं तर, की कुठले टुर्नामेंट खेळायला हवेत, कुठले सामने खेळायला हवेत, पण त्यांनी असं म्हटलं की जर आपण त्यांच्याबरोबर हा सामना खेळला नाही तर आपल्याला टुर्नामेंटमधून बाहेर पडावं लागेल. मल्टीनेशनल टूर्नामेंट जहां पर ACC या ICC करवाती है, वहां पे किसी भी देश के लिए मजबूरी या जरूरी हो जाता है भाग लेना. अगर वो नहीं लेंगे तो टूर्नामेंट से बाहर हो जाएंगे, उस मैच को छोड़ना पड़ेगा, तो वैसे दूसरी टीम को उसके पॉइंट्स भी मिल जाएंगे. तो इसकी बजाय जो आपकी प्रतिबद्धता है, चाहे कोई भी खेल है, उसमें मल्टीनेशनल टूर्नामेंट में आपको खेलना ही पड़ता है. बरं, यांचंही महिना आपण ऐकून घेतलं मंडळी, पण तरीही तुम्हाला मी एकच प्रश्न विचारतो. आपण सगळेच आपल्या देशाच्या विषयाला घेऊन आपल्या देशाबद्दल खूप पॉझिटिव्ह आहोत, भावनिक आहोत. जर कोणी आपल्याला हात लावण्याचा प्रयत्न केला तर आपण शांत बसणार आहोत का? नाही बसणार, आपण निश्चित नाही बसणार. जोरदार उत्तर देण्याचा प्रयत्न करू, आरेला कार्य करू. पण हा सामना खेळवला जावा का, महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि मी सुरुवातीला जसं तुम्हाला म्हणालो की आता मी माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या क्रिकेट प्रेमाकडे येणार आहे. याला जोडून मी काही गोष्टी या ठिकाणी तुम्हाला सांगतो. ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असतील. बाळासाहेब ठाकरे आणि क्रिकेटर जावेद मियादादची भेट जी दिलीप वेंगसरकरांनी घडून आणली होती. म्हणजे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने जावेद मियादाद हा मुंबईमध्ये आलेला होता आणि त्यावेळी दिलीप वेंगसरकरांनी बाळासाहेबांना फोन केला होता की जावेद मियादादला आपल्याला भेटायचं आहे. बरं, बाळासाहेबांना हे पूर्ण माहिती होतं की जावेद मियादाद आपल्याला का भेटायला येतोय. याचं कारणही असंच होतं मंडळी. तेव्हा झालेल्या सगळ्या हल्ल्यांवरनं, मुंबई बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर बाळासाहेबांनी ठाम भूमिका घेतलेली होती की जर पाकिस्तान आपल्याबरोबर असं वागत असेल, आपल्यातनंच वेगळा झालेला देश तो जर आपल्याबरोबर असं वागत असेल, आपल्या निष्पाप नागरिकांचे जीव घेत असेल, दहशतवादी कारवाई करत असेल, तर आपण यापुढे पाकिस्तानबरोबर मॅच खेळता कामा नये. हे कोण म्हणत होतं? जेव्हा बाळासाहेबांचं क्रिकेटवरती प्रचंड प्रेम आहे ते स्वतः म्हणत होते. ते देखील जेव्हा भारत पाकिस्तानची मॅच असायची, मग ट्रान्झिस्टरवर असेल, मग ती TV वर असेल, ती मॅच ते आवर्जून ऐकायचे. एवढं त्यांचं क्रिकेटबद्दलचं प्रेम होतं. बघा, मग पुढे झालं असं की त्या गोष्टीला बाळासाहेबांनी परवानगी दिली की ठीक आहे, जावेद मियादादला तू भेटायला घेऊन ये. असं देखील कळतंय की जावेद मियादाद तेव्हा प्रचंड घाबरलेला होता. थेट बाळासाहेबांबद्दल त्यांनी जे काय ऐकलेलं होतं त्या सगळ्या ऐकलेल्या गोष्टींनंतर बाळासाहेब नेमके आपल्याशी कसे बोलतील, ते कसे वागतील, तो थेट वाघाच्या गुहेत जाणार होता, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. आणि त्यावेळी आलेल्या वृत्तपत्रांच्या बातम्यांमध्ये याचं वर्णन देखील करण्यात आलेलं आहे की जावेद मियादादची बॉडी लँग्वेज जी होती ती फार अशा म्हणजे काय म्हणूयात की घाबरलेल्या अवस्थेतली होती. त्याच्या देहबोलीतनंच कळत होतं की तो त्या भेटीला जातोय खरी, तो कोणाच्या दबावाखाली जात होता हेही आपल्याला सगळ्यांना माहिती. म्हणजे पाकिस्तान क्रिकेट असोसिएशनच्या त्याच्यावरती अर्थातच दबाव होता आणि त्याला समजवण्याकरता खरं तर पाठवण्यात आलेलं होतं बाळासाहेबांना की आपण सामने होऊ द्या, भारत पाकिस्तानची सामने जे ते होऊ द्या. कारण मंडळी हे आपल्याला सगळ्यांना माहिती, हे जेव्हा सामने होतील ना तेव्हा या लोकांच्या क्रिकेट असोसिएशनची जी तिजोरी आहे त्याच्यामध्ये पैसे येणार आहे, तेव्हा या क्रिकेटर्स लोकांचे पगार होऊ शकतील. म्हणजे इतर सामन्यांपेक्षाही भारत पाकिस्तान बरोबर झालेला जो सामना असतो यातनं मिळणारी जी मिळकत आहे, किंवा आजच्या घडीला जर आपण पाहिलं तर हा सामना दाखवण्याचे टेलिव्हिजनवरचे राईट्स असतील, त्याच्यामधल्या जाहिराती असतील, याच्या पाठीमागचं गणित लई जबरदस्त आहे, लई जबरदस्त. म्हणजे कोट्यवधी रुपयाचा व्यवहार आहे मंडळी. आणि अर्थातच अनुराग ठाकूर असं भलेही म्हणत असतील की पॉईंट टेबलमध्ये टिकण्यासाठी म्हणून हा सामना खेळावा लागेल, नाही तर आपण टुर्नामेंटमधनं बाहेर जाऊ. पण मंडळी यात हे निश्चित आहे की यामध्ये मिळणारा पैसा
हा यात महत्त्वाचा दुवा आहे. तेव्हा जावेद मियादादला आळूची वडी खाऊ घालत असताना म्हणजे बाळासाहेबांनी वेलकम केलं. तो प्रचंड घाबरलेला होता. त्याच्याशी त्याच्या क्रिकेटच्या काही सामन्यांबद्दल ते बोलले. त्यांनी काही बॉलला कशा पद्धतीने टोलवलं याबद्दल देखील त्यांनी त्यांच्यासमोर काही संदर्भ मांडले होते. आणि हे सगळं बोलत असताना ज्यावेळी जावेद मियादादनी हा मुद्दा उपस्थित केला की साहेब राजकारण थोडं बाजूला ठेवा, राजकारणाच्या खेळपट्टी म्हणजे राजकारणाच्या पिचवरती क्रिकेटला आणू नका, तेव्हा बाळासाहेबांनी त्याला थेट उत्तर दिलेलं होतं. त्याने असं म्हटलं होतं, माझं क्रिकेटवरती प्रेम आहे. हो मंडळी, अहो बाळासाहेब बोलले तेव्हा ते असं म्हणले की माझं क्रिकेटवरती प्रेम आहे, पण इतकंही नाही, म्हणजे इतकंही नाही की एकीकडे मी माझ्या जवानांवरती जे हल्ले केले जात आहेत त्यांचे ते जे शहीद होत आहेत त्याला मी बाजूला ठेवेन किंवा मी त्याचा मला विसर पडेन. हे बाळासाहेबांनी अत्यंत चोख असं दिलेलं उत्तर होतं जावेद मियादादला, ज्या विषयाला घेऊन भाजपने काही प्रश्न उपस्थित केले, भाजपच्या नेत्यांनी काही प्रश्न उपस्थित केले. त्यांनी असं म्हटलं की जावेद मियादादला मातोश्रीवरती वेलकम करणारे बाळासाहेबच होते. एवढंच मी आठवण करून देऊ इच्छितो, अजूनही तो फोटो विस्मृतीत गेलेला नाही. कोणाच्या घरी जावेद मियादाद बिर्याणी खायला आला होता तो फोटो अजून विस्मृतीत गेलेला नाही. जावेद मियादादचे तुमचे संबंध काय हे प्रश्न मी विचारणार नाही. असं म्हणावं का, म्हणजे मनाला खरंच पटणारं नाही आहे. ते कोणालाही पटणारं नाही आहे जे बाळासाहेबांवरती प्रेम करतात. आपण सगळेच बाळासाहेबांवरती प्रेम करतो. आणि या सगळ्या वक्तव्यातनं अर्थात उद्धव ठाकरेंनी देखील भाजपने लायकीत राहावं असं म्हणत त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाला साहब की देशभक्ति पर आशंका ले रहे, सवाल उठा रहे, इतनी उनकी औकात है, इतनी उनकी औकात है क्या बाला साहब की देशभक्ति पर आरोप लगाने की इतनी औकात है भाजपा की? पहले आप वो, मैं तो कहता हूँ औकात में रहे. शब्द मैं सोच समझकर जानबूझकर यूज़ कर रहा हूँ कि मैं सारे लोगों को कहता हूँ जो कि भाजपा के अंधभक्त है और वो अगर बाला साहब की देशभक्ति पर कुछ आशंका जता रहे तो वो औकात में रहे. तर मंडळी, अशा सगळ्या घडामोडींमध्ये हा UAE मध्ये पार पडणारा जो भारत पाकिस्तानचा सामना जो आहे तो जोरदार चर्चेत आलेला आहे. आपण तो सामना बघणार आहोत का हा देखील मुद्दा या ठिकाणी उपस्थित झाला. म्हणजे बघा, बाळासाहेबांच्या देशभक्तीबद्दल अर्थात कोणी शंका घेऊ शकत नाही. जेव्हा जेव्हा बाळासाहेबांनी काही विषयांना घेऊन ठाम भूमिका घेतलेली आहे, मराठी माणसाबद्दलची ती असेल, मग आपल्याकडच्या लोकांना मिळणारा रोजगाराचा मुद्दा असेल, क्रिकेटबद्दलची त्यांची घेतलेली भूमिका असेल, याबद्दल कोणीही शंका व्यक्त करू शकत नाही. बाळासाहेबांचं क्रिकेटवरती प्रचंड प्रेम होतं. एकनाथ सोलकर सारखा एक मोठा क्रिकेटर, त्याचबरोबर अजित वाडकर असतील, बापू नाडकर्णी असतील, यांची बाळासाहेबांबरोबर कायम उठ-बैस असायची, क्रिकेटबद्दलच्या गप्पा असायच्या. बाळासाहेब त्यांचं आवर्जून कौतुक करायचे, इतकं त्यांचं प्रेम होतं. म्हणजे मला तर एका ज्येष्ठ पत्रकाराने असं देखील सांगितलं की एकनाथ सोलकरांचं ज्यावेळेस निधन झालं होतं तेव्हा सामनाच्या पहिल्या पानावरती बाळासाहेबांनी त्यांना श्रद्धांजली वाहणारा लेख लिहिलेला होता. एवढे ते त्यावेळी एकनाथ सोलकर गेल्यानंतर सद्गतीत झालेले होते. त्यामुळे क्रिकेट प्रेम निश्चितच त्यांचं हे टोकाचं होतं. पण हे देखील महत्त्वाचं आहे की जो पाकिस्तान आपल्या विरोधात सतत कुरगुडी करत राहतो त्याच्याबरोबर आपण सामने खेळावे का याबद्दल त्यांनी वारंवार यापूर्वी ठाम भूमिका घेतलेली होती आणि आजही उद्धव ठाकरेंनी त्याबद्दलचा प्रश्न उपस्थित केलेला आहे. पण चला थोडंसं राजकारणाबद्दल आपण बोलूयात. राजकारणाबद्दल यात बोलत असताना मला असं म्हणायचं आहे की भाजपने जे म्हटलेलं होतं, जावेद मियादादला मातोश्रीवरती बाळासाहेबांनी वेलकम केलं होतं किंवा त्या भेटीबद्दल जे काही वक्तव्य केलं होतं, या विषयाला घेऊन शिंदे गटाचे नेते म्हणजे सरकारमध्ये आहेत ते बोलणार आहेत का? ते कायम असं म्हणतात ना की बाळासाहेब हे फक्त काही एका ठराविक गटाचे आहेत का, ते सगळ्यांचे होते असं ते काय म्हणत असतात ना. यावरती खुद्द भाजपच्या वक्तव्याला घेऊन ते उत्तर देणार आहेत का हा देखील सर्वसामान्य माणसाच्या मनातला प्रश्न आहे. जो प्रश्न या ठिकाणी खरं तर आपण आवर्जून उपस्थित करायला हवा. मंडळी, विषय खोल आहे, विषय हा अवतीभोवती आपला फिरतोय, त्यामुळे यातनं अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित होणार आहेत. पण मी आपल्याला पुन्हा एकदा विचारतो, हा सामना आपण बघणार आहात का? आपल्याला पाकिस्तानच्या या सगळ्या हल्ल्यानंतर, ऑपरेशन सिंदूर असेल, पहलगामच्या हल्ल्यानंतर आपण या सामन्याचं समर्थन करता का? आपल्याला ही गोष्ट पटते का? किंवा आपल्याला असं वाटतं का की आपण राजकारण आणि खेळ हा वेगळा ठेवावा? आपल्याला असं वाटतं का की आपण पाकिस्तानबरोबर सामना खेळायला हवा? काय नेमकं तुम्हाला वाटतं? बघा, विषयवित खोल विशालमध्ये म्हणजे आपण याबद्दल आज गप्पा मारल्या. मी तुम्हाला यातनं काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला, जे मला वाटतं ते मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. आपण देखील आपलं म्हणणं थेटपणे, ठामपणे या व्हिडिओच्या कमेंटमध्ये मांडा. मंडळी, कळू देत लोकांना या सगळ्याच्यात
की जे काही घडतंय त्याबद्दल सर्वसामान्य लोकांना काय वाटतं, कारण पब्लिक सब जानती है, पब्लिक को सब मालूम है, पब्लिक सब देखती है, असं ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळी त्याचं म्हणणं जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. मलाही ते महत्त्वाचं वाटतं. मी माझं म्हणणं आपल्यासमोर मांडलं, आपण देखील ते मांडा. विषय जो आहे तो खोल आहे, जो तुम्ही माझ्याबरोबर सगळ्यांनी जाणून घेतला, आणि अशाच पद्धतीने वेगवेगळ्या विषयाला घेऊन आपण भेटत राहू. बघा, चौकार षटकार तर राजकीय पिचवरती लागत असतात, आपण देखील ते लगावायचे आणि पुन्हा एकदा आपलं म्हणणं मांडायचं. इथे थांबूयात, पुन्हा भेटू.